नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय, तर राहुल गांधींनी मागण्या ऐनवेळी बदलल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिलाय. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी हे वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. जंतर मंतरवरील आंदोलकांची त्यांनी भेट घेतली. सरकार मानसिक रुग्ण झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलनावरून राज ठाकरेंनी सरकारवर ही टीका केली आहे. रिजेक्ट झालेले राजकीय पक्ष या आंदोलनातून काही मिळवता येईल का याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी हा निशाणा साधलाय. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बारामतीमध्ये दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय. चेंबूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनाला यावेळी पाठिंबा देण्यात आला. दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 300 पोलीस कर्मचारी आणि 50 पोलीस अधिकारी सीएसएमटी परिसरात तैनात ठेवण्यात आलेत. सीएसएमटी बाहेरील सर्व रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या असल्याचं दिसतंय, तर आझाद मैदानावर वॉटर कॅनन तैनात करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. वंचितनं येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय. दिल्लीत आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केल्याच्या निषेधार्थ बंदची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे. तुळजाभवानी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनानंतर विजय गंगणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम झालाय. बीडच्या माजलगाव जलाशयात मत्स्यबीज सोडल्याचा दावा करण्यात आलाय. प्रत्यक्ष पाणीत मत्स्यबीज आढळून आलं नसल्याचा आरोप मच्छीमार संघटनेनं केलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे पावती फाडूनही लाभार्थ्यांना धान्य दिलं जात नसल्यानं काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयावर धडक दिली. स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी विरोधात तीव्र रोष व्यक्त करत तात्काळ स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी करत तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये युरियाच्या टंचाईवरून शेतकऱ्यांनी जुन्या पुणे नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. पहाटेपासून खत विक्री केंद्राबाहेर रांगा लावूनही युरिया न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले. युरियाचा तातडीनं पाठपुरावा करावा आणि पुरवठा करावा, तसंच लिंकिंग तसंच काळाबाजार रोखावा अशी मागणी करण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याला वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केलाय. या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. जालना इथे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. बसमध्ये प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. भर पावसात विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय. अकोला शहरातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि यामुळे पालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडालाय. दरम्यान नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे नदीला पूर आलाय. दरम्यान शेतात मगर आढळल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा दमदार पुनरागमन केलं। त्यामुळे वाघोबा घाट आणि जव्हारमधील दाभोसा धबधबा पुन्हा कोसळू लागलाय। त्यामुळे धबधब्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। 300 फूट उंचीवरून कोसळणारा दाभोसा धबधबा पाहण्यासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। दरम्यान धबधब्यांवर पर्यटन करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसाचं पुनरागमन झालंय। या हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। दरम्यान आता पिकांसाठी देखील हा पाऊस लाभदायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होते।